सर्व सुखे ओजी येथेची ओळली, संतांची देखिले चरणोंभोजी, सर्व काळ होतो आठवीत मानी, फिटले ते धणी येणे काळे, सर्व सुखे ओजी येथेची बोळली, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. संत तुकाराम महाराज यात म्हणतात, आज मी संतांची चरणकमळे पाहिली, त्यामुळे सर्व सुखे लाभली. सर्व काळ ज्या संत चरणांचे मी स्मरण करत होतो, आता त्यांचे दर्शन झाल्याने यावेळी माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. या आनंदाने जणू माझी वाचाही स्तब्ध झाली, मात्र माझे चित्त समाधान पावले आहे. अशीच मनाची अवस्था आज काही भाविकांची मारेगाव येथे झाली होती. कारण पूर्व यवतमाळमधील मारेगावास गुरुपादुका दर्शनाचा सुवर्ण योग जो लाभला होता. गुरु म्हटले की डोळ्यासमोर साकारते ती मायेची सावली. अशाच मायेच्या सावलीत सुखावण्यासाठी हजारो भाविक दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्यात सहभागी झाले होते. ह्या दैवी समारंभात अध्यात्म, संस्कृती आणि समाज सेवा यांचा उत्तम संयोग पाहावयास मिळाला. आदल्या दिवशी भाग्यवंत यजमान श्री वसो पायल राजू डोंगरकर यांनी आपल्या निवासस्थानी श्रींच्या पादुकांचे मनःपूर्वक स्वागत केले व त्या रात्री श्रींच्या पादुका तेथेच विसावल्या. सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली ती भव्य विलोभनीय अशा मिरवणुकीने. कळसधारी, तुळसधारी महिला, नयनरम्य असे देखावे, भजनी पथक व गुरुनामात तल्लीन झालेले भाविक मिरवणुकीची शोभा वृद्धिंगत करत होते. अरे ढोल बजाओ, ताशा बजाओ, ढोल बजाओ, ताशा बजाओ, झूमो नाचो धूम मचाओ, ढोल बजाओ, ताशा बजाओ, झूमो नाचो धूम मचाओ. पालकी निकली स्वामी की, महकी गलियां नाड़िस की, नरेंद्र स्वामी जगद्गुरु. आलिशान रथातून आलेल्या श्रींच्या पादुकांचे मुख्य कार्यक्रमस्थळी जोरदार स्वागत झाले. सुहासिनी महिलांनी मनोभावे स्वागतार्ती केली. सुगंधित फुलांनी आच्छादलेल्या पायघडीवरून परमपूज्य जगद्गुरु श्रींची प्रतिमा व सिद्ध पादुका संतपीठावर नेण्यात आल्या. सिंहासनावर पादुका आसनस्थ होताच पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पाद्यपूजन सुरू केले. सभामंडपातील 40 ते 50 भाविकांनी आपल्या घरून आणलेल्या प्रतिकात्मक पादुकांचे पूजन केले, तर काहींनी मानस पूजेचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाद्वारे दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 11 गरजू महिलांना शिलाई मशीन्सचे अगदी मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. माननीय श्री संजीव रेड्डी बोदकरवार आमदार, माननीय श्री मनीष म्हस्के साहेब नगराध्यक्ष. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार तृप्तीताई चव्हाण यांनी प्रवचन सेवा बजावली. आपल्या प्रवचनात त्या म्हणाल्या की अणुरेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. अर्थात देव शोधण्यासाठी आपणास इतरत्र कुठेही फिरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक माणसात व पशुपक्षीतच नव्हे तर चराचरात विधात्याचे अस्तित्व आहे. हे चराचरातील देवत्व पाहण्यासाठीची ही अद्भुत दृष्टी व बुद्धी केवळ सद्गुरू कृपेनेच प्राप्त होते. यास्तव सद्गुरू सानिध्याची कास धरा व बहुमूल जीवन सार्थकी लावा. अशा या सुमधुर प्रवचनाने आध्यात्मिक वातावरणात आणखीन भर पडली. या कार्यक्रमात 425 भाविकांनी उपासक दीक्षा स्वीकारली. त्यानंतर सर्वांनी पादुका दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगेत प्रवेश केला. पादुकांवर मस्तक ठेवून परमपूज्य गुरुमाऊलींच्या निर्गुण शक्तीचे दर्शन घेण्याचा हा क्षण विलक्षण होता. पाहता पाहता 3000 ते 3500 भाविकांच्या उपस्थितीत रंगलेला एक दिवसीय सोहळा सांगतेकडे वळला. सर्वांनी मनोभावे सांगता आरती केली. परमपूज्य स्वामीजींच्या पादुकांनी देखील पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले. श्री गुरुदेव.